जालन्यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला धनगर उपोषणाला भेट देण्यासाठी सदावर्ते हे जालन्यात गेलेले होते। मात्र या ठिकाणी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। उपोषणाला भेट देण्यासाठी ते जात असतानाच त्यांच्यावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न करण्यात आला। याच वेळी पोलिसांनी इथे धाव घेतली आणि या हल्लेखोरांना पकडल्याचं आपण या दृश्यांमधून पाहतोय। तर अचानक ही गाडी इथून जात होती आणि त्याच वेळी या लोकांनी या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मात्र तात्काळ पोलीस या ठिकाणी आले आणि त्यांनी या लोकांना अडवलं। जालन्यातला हा सगळा प्रकार आहे। आंदोलकांच्या भेटीसाठी खरं तर सदावर्ते जात होते। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रामनाथ ढाकणे यांच्याकडून। रामनाथ, काय अधिकचे अपडेट्स? रामनाथ, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? नक्कीच मोहिनी, आपण पाहू शकतो की मागच्या 5 दिवसापासून दीपक बोराडे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या भेटीसाठीच आज गुणरत्न सदावर्ते हे जालना शहराकडे येत होते। मात्र नागेवाडी परिसरात ज्यावेळी सदावर्ते हे समृद्धी इंटरचेंजवरून जालना शहराकडे येत होते त्यावेळी काही मराठा आंदोलक आणि जरांगे पाटील समर्थक असल्याची माहिती जी आहे ती समोर आली आहे। 4 ते 5 जणांनी सदावर्ते यांच्या गाडीवरती जो हल्ला केला आहे त्यावेळी पोलिसांनी आता त्यांना रोखलेलं आहे आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात देखील घेतलेलं आहे। अगदी नक्कीच या संदर्भात सदावर्तेंची काही प्रतिक्रिया मिळू शकली आहे का? अद्यापही सदावर्ते यांनी यावरती स्पष्टीकरण दिले नाही। थोड्या वेळात ते आता स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे मोहिनी। अगदी नक्कीच रामनाथ, आपण पाहतोय या ठिकाणी सदावर्ते जात असताना अचानक हे लोक आले आणि त्यांनी सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। आपण पाहतोय या घटनेचा हा व्हिडिओ सुद्धा कॅमेऱ्यात कैद झालाय।